करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार गुरुवार, 11 जानेवारी 2024. फार फार उत्तमाचा दिवस. आपल्या मनामध्ये पहिलाच प्रश्नचिन्ह उभा आणि त्याच प्रश्नाचं उत्तर समर्थांनी आपल्याला सांगितलं. आपल्या मनामध्ये पहिलाच प्रश्न आला, मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि त्या गुरुवारमध्ये ही मार्गशीर्ष अमावस्या. मग त्या मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन 4थ्या गुरुवारी करायचं की 5व्या गुरुवारी? पहिलाच प्रश्न आपल्या मनामध्ये उभा राहिला. समर्थाने उत्तमाचं आपल्याला सांगितलं बघा, जे बोध आहेत ते बोध उत्तमतेने जर श्रवण केलं तर नक्कीच त्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होत असतं. आता श्रवण केल्याचे फळं, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मुळं एक सरा. बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्ष समर्थांनी आपल्याला उत्तमाचा भाग सांगितला. मार्गशीर्ष गुरुवार उत्तम प्रकारे नित्य नियमाने आपण काय केले? बरोबर की नाही? घरामध्ये पूजन केले. लक्ष्मी व्रत असेल, उत्तमतेने उद्यापन, जे काही मांडणी असेल बघा, सरळ प्रकारे आपण पूजन केले. प्रश्न राहिला की 5व्याच गुरुवारी मार्गशीर्ष अमावस्या आली, त्याचं उद्यापन आदल्या गुरुवारी करायचं की पुढच्या गुरुवारी करायचं? फक्त काय आलं? अमावस्या. समर्थ म्हणाले, अमावस्या असू दे किंवा पौर्णिमा असू दे, आता जे तू व्रत करत आहेस, आता जी पूजा करत आहेस, कोणाचं करत आहेस? बघा, प्रत्यक्षपणे आपण देवाचं करत आहे. मग आपल्या मनामध्ये भीती का? बघा, प्रत्यक्षपणे उत्तमाचा भाग सांगितला. अमावस्या असली की आपण बघा अंधाराला घाबरतो. नक्कीच तुझ्या अंतरी असलेला अज्ञान, जो अज्ञान आहे तो बाहेर जर काढला तर नक्कीच तुझ्या अंतरी ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य पेरल्याशिवाय राहणार नाही. अज्ञान मूल हरणम, जन्म कर्म निवारणम, ज्ञान वैराग्य सिद्धर्थे सद्गुरुपादो दकम पिबेत. अमावस्या असू दे किंवा पौर्णिमा असू दे, परंतु पौर्णिमा असेल तेव्हा आपण आनंदी असतो, भीती नसते. परंतु अमावस्या म्हटलं की लगेच आपल्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा. आपण व्रत केले, पूजा अर्चा सर्व काही केले आणि आपला प्रश्नचिन्ह मनामध्ये टाकून ठेवला. आपण शेजारी विचारायला जातो बघा, आपल्या घरातले शेजारी विचारायला जातात की तुम्ही या गुरुवारी पूजन करणार आहात की पुढच्या गुरुवारी? म्हणजे विचार करा, 4थ्या गुरुवारी उद्यापन करायचं की 5व्या गुरुवारी? उद्यापन तर करायचंच आहे. समर्थ म्हणाले, बघा, प्रत्यक्षपणे आपण देवाचं सर्व काही करत आहोत. इथे काही सांडावे लागत नाही, इथे काही मांडावे लागत नाही. एक उपाय आहे, तो म्हणजे नामस्मरण. नामस्मरण जर तुझ्या अंतरी असेल तर पौर्णिमा असो अथवा अमावस्या असो. समर्थ म्हणाले, भय सांडूनी तू जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषनी प्रिय भावे, पुनरपी पाठविला आम्हापाशी. भय आपल्या मनातून बाहेर काढलं पाहिजे.
जे काही अज्ञान आहे ते बाहेर काढलं पाहिजे. तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहात, तुम्हा सर्वांना नमस्कार आहे. परंतु ज्याप्रमाणे आपल्याकडे अज्ञान असतं त्याच प्रकारे आपल्या बघा प्रत्येक मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उभा असतो. म्हणून समर्थांनी श्रीमद्दासबोधामध्ये दशक पहिला स्तवन नाम, समास पहिला श्री मंगलाचरण यामध्ये सुद्धा पहिलीच ओवी, श्रोते फुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ, श्रवण केलियाने प्राप्त, काय आहे? प्रश्नचिन्ह विचारलाय, काय आहे? मग आता हे गुरुवार पूजन केलेले आहेस आणि मनामध्ये भीती, असं होता कामा नये ना. प्रत्यक्षपणे आपल्या अंतरी नामस्मरण असणं गरजेचं आहे. ज्याचे हृदय श्री सद्गुरु स्मरण करूनच आपण काय केलेलं आहे. बघा प्रत्यक्ष आपण कशाला घाबरतो. एखादा खेळ आहे, त्या खेळामध्ये आपण प्रॅक्टिस करत नाही, सराव करत नाही. बघा आपण टी व्ही पाहत असतो. टी व्ही पाहत असताना समोर आपल्याला काय दिसतं, मॅच लागलेली आहे, 9 बॉलात 6 रन पाहिजेत आणि तिथे विकेट गमावून बसतो. आणि आपण इथून ओरडत असतो की मी जर तिथे असतो ना तर मी हे नक्कीच यशस्वीपणे पार पाडले असते. बोलणं सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे. तिथे प्रॅक्टिस म्हणून ज्याने केली त्यालाच माहिती आहे ना. इथून आपण घरातून ओरडतो, बरोबर की नाही. म्हणजे विचार करा, आपण पूजा अर्चा केलेली आहे पण मनामध्ये पुन्हा प्रश्नचिन्ह उभा राहिला. अमावस्या आहे, आपले शेजारी पाजारी कधी करणार आहेत त्यांना आपण विचारतो. ते ज्या दिवशी करतील त्याच दिवशी आपण करत असतो. म्हणजे त्यांनी केलं की आपल्या मनातला बघा जो भाव असतो, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा. त्यांनी केलं म्हणून मी केलं, त्यांना दुःख झालं मला सुद्धा दुःख होईल. म्हणजे काय असतं बघा, प्रत्यक्ष म्हणून समर्थांनी उत्तम असा बोध दिला. आपल्या घरातील लाईट जाते बघा, आपल्याला लाईट गेलेली समजली की आपण शेजारी पाहायला जातो, तुमची लाईट आहे का हो. त्यांची गेली की आपल्या मनाला शांत वाटतं. परंतु जर आपलीच गेली असेल ना तर 100 वेळा आपण त्या मीटर बॉक्सकडे जाणार. का गेली याचं मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा. म्हणजे विचार करा, समर्थ म्हणाले प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो, अरे ज्याने आपल्याला पृथ्वी तलावर आणले, आले आपण परदेशात, जवळी नाही बंधू ब्रात, भेटलासी तू परमार्थ. बघा एक परमार्थ आपल्याला, एक मार्ग समर्थ कृपेने आपल्याला प्राप्त झालेला आहे. त्या मार्गावर जो मार्ग आपण अवलंबला आहे त्या मार्गावर उत्तमाचं राहणं म्हणजेच काय. गुरुवार हा उत्तमाचा दिवस आहे, सगळे वार उत्तमाचे आहेत. मग आपण कॅलेंडरमध्ये वाकून बघणार, अरे अमावस्या आहे, बाहेर जायचं की नाही. घराबाहेर पडत असताना सुद्धा उंबरट्याच्या वेळी बघा, अरे आज अमावस्या आहे. अरे अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो, तुला जे काय काम करायचं आहे ते नक्कीच करता आलं पाहिजे, बरोबर की नाही. आता विचार करा, एखाद्या वेळी अमावस्या आहे आणि तिथे हळदीचा कार्यक्रम आहे, तर आपण घराबाहेर पडणार की नाही पडणार. नक्कीच पडणार, कारण हळद आहे, काहीतरी आपल्याला त्याची आपली या देहाची सोय होईल एवढं मात्र निश्चित. म्हणजे विचार करा, तेव्हा आपण कॅलेंडरकडे पाहतो का. आपण काय बोलू, सर्व गेलं खड्ड्यात, बरोबर की नाही. म्हणजे विचार करा, हा देह आहे, देह संपूर्णपणे मनावर
फिरलेला आहे. मन हा चंचल आहे, संपूर्णपणे भरकटणारा आहे. जिथे जिथे आपला मन जाईल, जिथे जिथे बुद्धी आपल्याला साथ देणार नाही, त्याचवेळी हा देह संपूर्णपणे भयभीत झालेला आहे. त्या पृथ्वी तलावर काय आहे? बरोबर की नाही? एक आपल्या अंतरीचा अंतरात्मा आहे, जो आपल्याला संपूर्णपणे साथ देत असतो. बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षपणे त्याचा नवाचा अधिकार आहे. त्या नवाच्या अधिकाराला या देहाने बघा 8 विषय दिलेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता. त्या 8 विषयांना संपूर्णपणे रोखलं पाहिजे आणि त्यावर आपली सत्ता दाखवली पाहिजे, तरच नव आणि साताचा सोहळा निर्माण होईल आणि उत्तमाचा विजय होईल. या देहाचा भाग चाललेला आहे. म्हणून बघा, आपल्या घरातील प्रत्यक्षपणे गुरुवार पूजले असतील, काही जण पूजतात, काही जण पूजत नाही आहेत. कारण जयाचा भावार्थ जैसा. बरोबर की नाही? प्रत्यक्षपणे आपण मंदिरात जातो, प्रत्यक्षपणे आपण देवळात जातो. का? कशासाठी? तर आपलं मन बघा, प्रत्यक्षपणे आपल्या मनाला आनंद प्राप्त होण्यासाठी. काय आपली मागणी असते? ज्या ज्या इच्छा असतात, जे जे दुःख असतं, तेच आपण तिथे मानतो की नाही? आपण हे गुरुवार पूजले कशासाठी? काहीतरी मागणं आहे म्हणून तर पूजलं. जर तुझ्याकडे सर्व सुख संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, सर्व काही प्रॉपर्टी आहे, तर गुरुवार पूजले असते का? देवाची ओळख निर्माण झाली असती का? देव पूजावा विमळ असते. म्हणून संपूर्णपणे आयुष्य हे असंच आहे. सुखदुःख म्हणजेच नक्की जीवन, हे आपल्या अंतरी असलंच पाहिजे. बघा, सुख हे जवा एवढे आणि दुःख हे पर्वता एवढे. येऊ दे ना दुःख, येऊ दे अमावस्या, येऊ दे संकट, परंतु त्या संकटाचा सामना करण्यासाठी जा श्री सद्गुरूशी शरण. बरोबर की नाही? कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. ज्याप्रमाणे मधुकराला काय उत्तमाचा भाग दाखवला बघा समर्थांनी. कळी काळाचा पाश, यम, दारी आणि प्रत्यक्षपणे त्या मधुकराला बोलवतोय. त्यांनी पाहिलं नाही पौर्णिमा आहे का अमावस्या आहे, फक्त त्याला एवढंच माहिती होतं की माझा मृत्यू आहे. पण होता कोणाच्या चरणाशी? कोणाच्या चरणाशी होता? मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय धुणे. अरे, आपल्या हृदयात, आपल्या अंतःकरणात सद्गुरू स्वारी आहे. कशाला आपण घाबरायचंय? आणि ज्याने पृथ्वी तलावर आणलंय, म्हणून समर्थांनी श्लोक लिहून ठेवलाय ना, समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे, जयाची लीला वर्णिती लोकतिन्ही, नुपेक्षी कदा रामदासा विमनी. कोण नाही वाकड्या नजरेने पाहू शकत, कोणाची हिंमत सुद्धा होणार नाहीये. काळ काय, काळाचा बाप जरी आला तरी. बरोबर की नाही? म्हणून मधुकराला बघा यमाच्या दारातून कसं सोडवलं आपल्याला माहितीच असेल. तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी का भाग दाखवला? कारण आपल्याकडचा सुद्धा अज्ञान बाहेर पडला पाहिजे. आपण बघा, तुम्ही सर्व ज्ञानी मंडळी आहेत. या देहाचा भाग चाललेला आहे. या देहामध्ये संपूर्णपणे अज्ञान पसरलेलं आहे. पण सद्गुरू साक्षात परब्रह्म, तस्मै श्री सद्गुरू. मधुकराला फक्त एवढंच माहिती होतं माझं मरण आहे. परंतु समर्थांची आज्ञा काय होती? कोणी आलं तरी इथून उठून जाऊ नकोस. काय सांगितलं? आपण असतो तर तो बघा प्रत्यक्षपणे अजिबात उठून गेला नाही. नामस्मरण तर चालूच होतं.
आणि घोंगडी अजिबात सोडली. आता घोंगडीमध्ये चमत्कार होता का? नाही आहे. चमत्कार हा भाग नाही आहे. तर सद्गुरू साक्षात होतं. सद्गुरू साक्षात परब्रह्म. ज्यावेळी कलिकालाने पाश टाकला त्या घोंगडीपर्यंतच येत होता, पुढे येतच नव्हता. एवढं सद्गुरू आज्ञा होती. बरोबर की नाही? सांभाळणारा तो आहे. चिंता वाहते विश्वाची, कसली अमावस्याने कसली पौर्णिमा हो. बरोबर की नाही? ज्याला न्यायाचा तो बरोबर नेतोय. कोण काय जिवंत राहणार आहे का इथे? नाही आहे. सर्व मरायला चाललेले आहेत. आपण काय करतोय? अरे माझं मरण, मी जर असं नाही केलं तर मी मरेन. काही नाही हो, सर्व मरायला चाललेले आहेत. आपण कधी असं बोललो का, मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच करेन? नाही, आपण काय म्हणतो, मी मरेपर्यंत करेन. म्हणजे मरणारच आहे. कोणी अमरपट्टा लावून आलेला नाही. म्हणून समर्थ म्हणाले उत्तमाचा दिवस आहे. मार्गशीर्ष अमावस्या आहे, मार्गशीर्ष गुरुवार आहे. उत्तमाचं पूजन करता आलं पाहिजे. बघा, प्रत्यक्षपणे जी पूजा आहे, जी अर्चा आहे, भजन आहे, कीर्तन आहे, उत्तमाची उपासना आहे, सर्वांमध्ये उत्तमाचं असणं गरजेचं आहे. म्हणून प्रत्यक्ष ज्यावेळी आपण कर्माने कमी पडतो त्यावेळी आपण नशीब आपल्याला साथ देत नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. हेच मागणं आहे हे सद्गुरू राया. जोपर्यंत हा देह या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत तू या देहाची साथ सोडू नको. एवढंच मात्र निवेदन आहे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे श्री सद्गुरू पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ.